आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिलाल दादा देवरे यांची पत्रकार परिषद संपन्न। मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी द्यावी शासनाकडे केली मागणी। आज रोजी पत्रकार भवन धुळे येथे श्री अभिलाल दादा देवरे यांनी पत्रकार परिषद घेतली। मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच आस्थापनेवर कायम नोकरी देऊ असे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते, परंतु अद्याप याची कुठेही अंमलबजावणी करण्यात आली नाही। या विरोधात धुळे जिल्ह्यातील सुट्रेपाडा येथील आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिलाल दादा देवरे यांनी आपल्या सहपरिवारासह अखंड 16 दिवस अन्नत्याग आमरण उपोषण केले, तरी शासनाने रोजगाराची हमी दिली नाही। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष कविताताई व अभिलाल दादा देवरे गेल्या 25 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर पर्यंत अभिलाल दादा स्वतः सर्व धर्म समभाव तरुण पिढीच्या भविष्यासाठी आणि माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी यांच्या रोजगारासाठी अन्नत्याग 16 दिवस उपोषण केलं। परंतु राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी माझ्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं, प्रशासनाने दुर्लक्ष केलं। आम्हाला मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षण 11 महिने म्हणजे 334 दिवस मी स्वतः जिल्हा परिषद शाळा सुट्रेपाडा इथं वर्ग शिक्षक म्हणून इयत्ता 3रीचा वर्ग सांभाळला। मला 6 महिन्यांतच परमानंट करू असं एकनाथ शिंदे साहेब बोलले होते। देवेंद्र फडणवीस साहेब 1 वर्षापर्यंत तुम्हाला आम्ही राज्य शासनाकडून देऊ मानधन, त्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनाकडून मिळेल, तुम्हाला त्याच आस्थापनावर परमानंट करू असं बोलले होते। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 3.5 कोटी तरुणांना रोजगार देण्याचा शब्द प्रधानमंत्री देतात। 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शब्द देतात। 1,34,000 तरुणांना त्यांनी प्रशिक्षण दिलं। मग आता प्रशिक्षण नंतर आम्ही करायचा तरी काय? 11 महिने मी काम केलं, मला रोजगार द्या, मी भीक मागत नाही। मी भारतीय राज्यघटनेच्या संविधानानुसार कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर आणि वस्ती शाळेच्या तरुणां 12वी आणि पदवीधर तरुणांना जर त्यांना झडपीत रूपांतर करून त्यांना वर्ग शिक्षक म्हणून केलं, तर त्या आधारावर मी नोकरी मागत आहे, रोजगार मागत आहे। जर हा शासन रोजगार देऊ शकत नाही तर मी कोर्टात जाईल, एवढंच काय मी जनतेत जाईल। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द यांनी पूर्ण केला नाही, म्हणून यांना स्थानिक स्वराज्य म्हणजे जी निवडणूक आहे, विधानसभा त्यावेळेस असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, प्रत्येक वेळेस मी यांनी खोटं बोललं असं मी जगासमोर आणेन आणि माझा रोजगार घेतल्या सवय मी इथं थांबणार नाही। एवढंच बोलतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।